साताऱ्यामधील पाटणजवळ असलेला सुमारे 3425 फूट इतक्या उंचीचा दातेगड उर्फ सुंदरगड हा छोटेखानी परंतु नावाला साजेसा असाच सुंदर आहे. निगराणीचा किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या दातेगडाची लांबी 600 फूट तर रुंदी 200 फूट आहे. नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत साताऱ्यामधील एक अतिशय सुंदर असा गड पाहण्यासाठी, जे की गडाचं नाव पण आहे सुंदरगड. तसं प्रचलित नाव जे आहे ते दातेगड आहे. आणि गडाच्या पायथ्याशी असलेलं टोळेवाडी हे छोटंसं गाव आहे, छोटीशी वाडी आहे. आणि येताना मी साताऱ्यावरतून आलो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे आहे हॉटेल सुंदरगड पार्क. येताना मी त्या साईडने आलो कारण साताऱ्यावरतून मी आलो, पण पाटण साईडने सुद्धा रस्ता येतो, तर त्या बाजूने सुद्धा आपण या हॉटेलपर्यंत येऊन पोहोचतो. तर या ठिकाणी आल्यानंतर हे पहा, या हॉटेलच्या बरोबर मागे तिकडे आपल्याला भगवा फडकताना दिसतोय. आणि पाठीमागनं या बाजूने अतिशय शॉर्ट असलेला रोड जो आहे तो इकडे जंगलामध्ये या बाजूने चालला आहे. या झाडामध्ये आपण गाडी लावलेली आपली. हे पहा, इथे गाडी लावली, तिथे ते हॉटेल आहे आणि इकडे गड दिसतोय आपल्याला. आणि इकडनं एक रस्ता चाललाय वरती. किल्ला दिसताना छोटा दिसतोय बरं का, पण जंगल बऱ्यापैकी आहे. अर्थात तो पॅच छोटाच असणार आहे. पण हो, मी साताऱ्यापासून इथपर्यंत आलो. साधारणतः 1.5-2 तासाचा प्रवास आहे साताऱ्यापासून इथपर्यंत. तर इथपर्यंत येताना जो काही रस्ता मला गुगल मॅपने आणलेला आहे, तर तो जो पूर्ण रस्ता ना इतका सुनसान आहे. अंधेरी राहतो मी, सुनसान गलियों में. फक्त राहते अंधेरी नव्हती, पण गल्ल्या नक्कीच सुनसान होत्या. हे पहा, इकडनं रोड चाललाय. पंधराव्या शतकात हा किल्ला शिर्क्यांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी येथूनच जवळ असणाऱ्या भैरवगडावर होती. अगदीच 10 मिनिटांमध्ये आपण एका छोट्याशा पायरी मार्गाजवळ येऊन पोहोचतो. एक पायरी मार्ग लागलाय, एक 10 मिनिटात लगेच. आणि या ठिकाणी वरती किल्ल्याचे पण काही अवशेष आहेत. हे पहा, या ठिकाणावरतून छोटा गाव होईना पण पहिला पायरी मार्ग आपला सुरू झालेला आहे. आणि अशा प्रकारे गडमाथ्यावर आलो आपण 15 मिनिटात. दमछाक झाली का. ही माकडे येत उड्या मारतात. हे बघा, जंगलाचा एक अंदाज येतो. अतिशय ठळक अशा पायवाटेने पुढे जात असताना डाव्या हाताला काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी एक रस्ता जो आहे तो खाली चाललाय. त्या बाजूने गेल्यावर गडाचं प्रवेशद्वार आपल्याला दिसणार आहे. आपण एवढा मार्ग खाली उतरून आलोय, थोडंच राहिले. तत्पूर्वी उजव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी एक गुहा दिसते छोटीशी. तर ही गुहा म्हणजेच ही देवडी असणार आहे, कारण जागा बघा केवढी आहे. निश्चितच ही जी छोटी गुहा आहे ही
देवडी वगैरे असण्याची दाट शक्यता आहे, कारण तिचा आकार आणि तिचं स्वरूप हे त्याच प्रकारचं दिसतंय. जसंही आपण या बाजूने या साधारणतः 30 पायऱ्या उतरून येतो, येताना आपल्याला ही गुहा पाहायला मिळालेली आहे. आणि जसंही आपण त्या पायऱ्या उतरून खाली येतो, या ठिकाणी आपल्याला बजरंगबलीची अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य मोठी अशी एक मूर्ती पाहायला मिळते. ही मूर्ती जी आहे ही दक्षिणाभिमुख आहे, म्हणजे याच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला किल्ल्याचं जे आहे मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळतं. आणि या बाजूला जे आहे म्हणजे बजरंगबलींच्या डाव्या बाजूला या ठिकाणी श्री गणेशाची अतिशय मोठी ही सुद्धा मूर्ती जी आहे अतिशय मोठी आहे, साधारणतः 6 फुटाची मूर्ती असेल. आणि जर मूर्तीचे कान जर आपण पाहिले ना तर ते जास्वंदीच्या फुलासारखे. आत्ता त्या सापसुरुळी नावाचा एक छोटा प्राणी असतो, तो त्या सोंडेवरती आहे गणपतीच्या. हे पहा, हे बघा उडी मारतो इकडून तिकडं. ठीक आहे, तर गणपतीची सोंडसुद्धा जी आहे ही डाव्या बाजूची आहे. पोटावरती जे आहे एक नाग आहे आणि पायामध्ये भला मोठा असा वाळा आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही बाजूनी या ठिकाणी दोन्ही बाजूनी भिंती आहेत. ठीक आहे, इथं पण आहेत, म्हणजे कदाचित हे कमान वगैरे कदाचित होती की काय सांगता येत नाही, पण बरोबर जी वरची जागा आहे ती रिकामी आहे आणि बाजूला ज्या भिंतींचे जे अवशेष आहेत ते आपल्याला दिसत आहेत इथं. आणि जसंही ह्या मूर्तीच्या बाजूला आपण पाहिलं, हे पहा या ठिकाणी सुद्धा एक हे स्ट्रक्चर आहे, हे सांगता येणार नाही कशाचं आहे, पण या ठिकाणी हा जो भाग आहे हा भाग आहे देवडीचा, जो की किल्ल्याचा जो मुख्य दरवाजा आहे एक आहे, जो किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे जो आपल्या पाठीमागे दिसतोय, तर तिकडनं पण एक रस्ता येतोय. ठीक आहे, आपण जसंही त्या हॉटेलपासून वरती चढलो तर आपण या बाजूने येतो, म्हणजे या पायऱ्या उतरून. पण या बाजूला सुद्धा रस्ता असणार आहे, आपण थोडंसं पुढे जाऊन पाहूयात. तत्पूर्वी ह्या ज्या अलंगा किंवा ह्या ज्या देवड्या आहेत या आपण पाहून घेऊयात. अतिशय सुंदर आहेत, एक एक पाहूयात. हे पहा, ही जी मोकळी जागा आहे या जागेचा पण काहीतरी उद्देश असणार आहे. बरोबर त्याच ठिकाणी पण अशीच जागा आहे. आणि हे पाहू शकतो आपण, हे इथे हे चौकटीचं जे काही स्ट्रक्चर आहे हे पुसट झाले ते दिसते आपल्याला क्लिअर. इथेही काहीतरी डिझाईन वगैरे असणार आहे. ठीक आहे, हा इथला दगड तुटलेला आहे. हे पहा, हे अतिशय सुंदर. आतमध्ये छोट्या छोट्या देवळ्या आहेत, पणती पण आहे आणि एक्झॅक्ट त्या बाजूला सुद्धा तसेच स्ट्रक्चर आहे, तिथेही तशीच जागा दिलेली आहे. हे पहा, ह्या ठिकाणी सुद्धा हे अशी मोकळं स्ट्रक्चर आहे जे की या ठिकाणी सुद्धा आहे. आणि हा वरचा भाग, हे पहा या बाजूला सुद्धा हे पहा क्लिअर असे स्पष्ट अवशेष दिसतात आपल्याला, पण ते पुसट झालेले आहेत, पण त्यावेळी खूप सुंदर दिसत असणार आहे. या ठिकाणी उभं राहिल्यानंतर अक्षरशः इतकं थंड वातावरण आहे त्यामुळं, आणि शांतता तर इतकी आहे. किल्ल्यावरती मी एकटाच आहे, पण त्या शांततेमुळे ना अक्षरशः म्हणजे छोटं काही किडा सडसडला किंवा ज्या माशा आहेत ना त्यांचंसुद्धा गुणगुण आवाज होतो. तर थंड आहे, बाहेर ऊन आहे आणि आतमध्ये थंडावा आहे. हे पहा, आपण आपली गाडी लावून त्या हॉटेलपाशी जसं वरती आलो तर ती किल्ल्याची दुसरी बाजू आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराची जी बाजू आहे तिकडे येण्यासाठी सुद्धा या बाजूने रस्ता आहे. तर हे मला इथं आल्यावरच कळालेलं आहे की त्या बाजूने सुद्धा एक रस्ता आहे. आता तो खाली कुठल्या गावात जातोय हे मला सांगता नाही येणार, पण आपण टोळेवाडीच्या बाजूनी वर आलो होतो. पण आपण काय करूयात, थोडं पुढं जाऊन आपण पाहूयात की काय आहे काही या बाजूला. हे पहा, हा रस्ता या बाजूनी बघा कसा दिसतंय, अतिशय भव्य दिव्य दिसतंय. हे पायऱ्या या बाजूनी सुद्धा आहेत आणि त्या बाजूनी सुद्धा त्यांची दिशा आहे. अच्छा, ओके. या बाजूला सुद्धा काही गुहा आहेत. या बाजूला सुद्धा आपल्याला 2 बाजूला जाणाऱ्या 2 गुहा दिसलेल्या आहेत. अर्थात आपण काय तिकडे जाणार नाही आहोत, फक्त
आपल्याला माहीत झालं की या ठिकाणी गुहा आहे. हे पहा, हे जे आहे हे खोदीव म्हणजे हे पण एक गुहे टाईप स्ट्रक्चर आहे. त्याच्या आतमध्ये आपण जातो त्यावेळेला ह्या 2 छोटे छोटे गुहा आपल्याला दिसून येत आहे. इकडे बघा, या साईडला एक आतमध्ये गेलेली आहे क्लिअर, आणि या साईडला सुद्धा आतमध्ये गेलेली आहे. तर या ठिकाणी सुद्धा खूप जास्त थंडावा होता आणि आतमध्ये खूप सारं गवत वगैरे झाडं झुडपं वाढलेली आहेत त्या बाजूला. आपण आतमध्ये काही जाणार नाही आहोत, पण आपल्याला कळलं की या बाजूने सुद्धा एक रस्ता येतोय. हा पहा माझ्या पाठीमागे, इकडनं सुद्धा या मार्गाने सुद्धा कोणी कोणी किल्ल्याकडे येत असेल निश्चितच. गडाचे मुख्य प्रवेशद्वार पाहून आल्यामार्गे पुन्हा पायऱ्यांनी वर यायचे. पायऱ्यांच्या उजव्या बाजूने थोडे पुढे गेल्यावर आपल्याला दिसते ती दातेगडाचे भूषण असणारी विहीर. खालपर्यंत एवढा अंधार आहे, मला चष्मा काढायला लागला. विहिरीचं जे पाणी आहे ते आपल्याला स्पष्ट दिसतंय. तत्पूर्वी हे पहा, हा जो मोठा कातळ आहे हा सगळा चिरून केवढा उंच आहे तो सगळा चिरून त्या विहिरीकडे जाण्यासाठी मार्ग आहे आणि विहीर आहे. अतिशय सुंदर आहे. खडकात खोदलेली लांबट आकाराची विहीर ही तलवारीच्या आकाराची आहे. तिची मूठ उत्तरेस तर पाते दक्षिणेस आहे. विहिरीत उतरण्यासाठी साधारणतः 44 पायऱ्या आहेत. इथपासून खाली जो मार्ग गेलाय पाणी दिसतंय आपल्याला, आणि समोर काहीतरी कोरीव काम दिसतंय. आणि हा दगड बघा संपूर्ण चिरलेला आहे आणि चिरून ही विहीर तयार करण्यात आलेली आहे. जसं मी या ठिकाणी आता चाललो ना खाली खाली, माझा आवाज घुमत चाललाय, घुमतोय तो पूर्णतः. या ठिकाणी आपल्याला ठळकपणे दिसतंय की पायरी मार्ग जो आहे हा 2 प्रकारचा दिसतोय मला. एक मोठ्या पायऱ्या आहेत आणि दुसऱ्या छोट्या आहेत. हे पहा, आपण तिथनं उतरलो खाली तिथपासूनच दिसतोय आपल्याला की या बाजूचा जो छोटा पॅच आहे हा सगळ्या छोट्या पायऱ्यांचा आहे. पहा दिसतोय आपल्याला क्लिअर. आणि इकडचा जो मोठा पॅच आहे हा मोठ्या पायऱ्यांचा आहे. हे खालपर्यंत गेला आहे इथपर्यंत, इथं मोठा पॅच आहे आणि तिथून खाली त्या ठिकाणी आपल्याला एक शिवपिंड पण दिसते. शंकराची पिंड ज्या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता, पूर्ण अंधार आहे. माझ्याजवळ हा टॉर्च आहे त्याच्यामुळे मला ते दिसू शकतं. हे पहा, हे पहा, तर दिसते ही शंकराची पिंड आहे. हे नंदी महाराज तर दिसत आहेत क्लिअर. या ठिकाणी एक झेंडा आहे. या ठिकाणी एक गुहा आहे छोटीशी, ज्याच्या आतमध्ये होल दिसते मला दूरवरपर्यंत. या ठिकाणी देवळे आहेत छोट्या. पिंडीच्या या बाजूला या ठिकाणी पण एक मोठं होल दिसतंय. ओके, हे पाहू शकता आपण. म्हणजे थोडं बाहेर आलं ना इथं इतका प्रकाश आहे. आणि इथल्या ज्या वनस्पती आहेत त्या इतक्या अशा डार्क म्हणजे सिनेमॅटिक लेवलच्या हिरव्या आहेत, बापरे. आणि हे असे दूरवर पसरले पहा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी एक काहीतरी दगडात कोरलेली, निश्चित जनरली अशा ठिकाणी गणपतीची वगैरे मूर्ती कोरलेली असते. हे पहा, हे नक्षीकाम दिसते आपल्याला क्लिअर आहे ना. हा दगड जो आहे हा व्यवस्थित कोरलेला आहे, अतिशय सुंदर. आणि हे पहा वरती ही जी आहे ही मोठीकडची साईड आहे. आणि हे असं होत 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 इकडे पहा तलवारीची साईड सारखे पात्यासारखा आकार दिसतोय क्लिअर. तर या किल्ल्याचं जे आहे हे वैशिष्ट्य आहे दातेगडाचं, की ही जी विहीर आहे या विहिरीचं जे स्ट्रक्चर आहे ते तलवारीसारखं वाटतं, अतिशय सुंदर. आता त्या पाण्यापर्यंत मी जाऊन येणार आहे. अरे बापरे, हे प्रत्यक्षात पाहताना एवढं अद्भुत वाटतंय, दिल गार्डन वगैरे खरंच. अरे वा, या ठिकाणी काहीतरी पूजा पण केलेली आहे, हे पाहू शकता आपण. या ठिकाणी पूजा केलेली आहे. 1 2 3 4 5 पानं आहेत आणि या पानांवरती हळद कुंकू आलेली आहे. आणि दगड काय आहे, सुपारी किंवा दगड असेल. आणि हे पाहू शकता पात्र, पाणी हिरवट झालेलं आहे परंतु पाणी आहे. आणि हे पहा त्या ठिकाणी शेंदूर लावलेल्या याच्यामध्ये काहीतरी कोरलं आहे, पण ते आता दिसत नाही ते काय. तिथंसुद्धा काही खापच्या आहेत, ठीक आहे. आणि हे पहा गवत जे नाही इथलं खरंच एक वेगळ्याच प्रकारे उगवलं आहे.
आणि ही बघा हाईट बघा. विहिरीत प्रकाश येण्यासाठी वरच्या बाजूला 2 झरोके खोदले आहेत. पायऱ्या ज्या आहेत ना या लांब आहेत अशा आणि चिकट झाल्यात थोड्या. ही विहीर 50 मीटर लांब, 3 मीटर रुंद व 30 मीटर खोल आहे. आज ही अद्भुत गोष्ट मला प्रत्यक्षात पाहायला मिळाली. अंगावरती काटा आहे माझ्या. मनस्वी प्रचंड आनंद झालेला आहे मला. खूप छान. गडाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते आणि ही विहीर जवळच आहेत अगदी. विहिरीच्या डाव्या साईडला सुद्धा आहे ना काहीतरी अवशेष आहे, चौथरा टाईप दिसते. ते पहा या ठिकाणी हे जे काही अवशेष दिसलेत हे सांगता येणार नाही आपल्याला कसलेत, पण पायऱ्या आहेत. ज्या पायऱ्यांवरती मी उभा आहे त्याही आहेत आणि त्या साईडनी कदाचित त्याची एंट्री आहे. इथे पण पायऱ्या आहेत आणि हा चौकोन आहे छोटा. छोटंसं काही खोली वगैरे असू शकते कदाचित. या ठिकाणी हे मोठं टाकं दिसतंय, मी दाखवतो. हे पहा, मला असं वाटतं तिथपर्यंत एक कंपार्टमेंट आहे. हे एक आहे, ठीक आहे. म्हणजे हे एक झालं, हे दुसरं झालं, ठीक आहे. आणि पलीकडं 3 इथं पायऱ्या सुद्धा आहेत त्याच्या आतमध्ये. आणि इथे आपण जिथे उभा आहोत तिथेही पायऱ्या आहेत आणि इकडे सुद्धा आपल्याला मोठी टाकी पाहायला मिळतात. हे पहा, सूर्यदेवता बरोबर तिकडे आहेत ना, म्हणून मी डाव्या हाताने दाखवतोय. हे आहेत टाकी इथली आणि जे की अजस्त्र आहेत, मोठी आहेत. हे पहा, जे आपण मगाशी इकडे ह्या टाक्यामध्ये उभे होतो, ठीक आहे ना. तिकडनं सुद्धा हा रस्ता जो तुटला फुटलेला रस्ता आहे जो इकडे आलाय हां. आणि हे जे दिसतंय इथनं खाली पायऱ्या आहेत उतरायला. हे पहा, आणि हे जे आहे हे टाक आहे जे आपण तिथून वरतून आता पाहिलं होतं. केवढं मोठं आहे, प्रचंड मोठं आहे. आता या टाक्यामध्ये आपण उतरलोय आणि अरे बापरे, मला असं वाटतं की एवढं मोठं टाकं मी कधी पाहिलं असेल की नाही. मला असं वाटतंय म्हणजे एक सिंगल टाकं जे आहे ते एवढं मोठं टाकं, त्याची खोली, त्याचा जो चौकोनी आकार, त्याचा गिअर जो आहे तो अतिशय मोठा आणि प्रचंड आहे. पाण्याचं जर टाकं आत्ता पाहिलं आपण, 2-3 टाकी होती, तर त्याच्या बाजूनेच डाव्या बाजूने आपण पुढे चाललोय. हे पहा, या बाजूला पण एक टाकं दिसतंय आणि हे तटबंदीचे काही अवशेष आहेत जे की आपल्याला गवताच्या मागे स्पष्ट दिसत आहेत. हे पहा, आता आपण बरोबर गडाच्या या बाजूच्या टोकाला आलेलो आहोत. आता मी इथून तुम्हाला क्लिअर रस्ता दाखवू शकतो. गडावर येताना आपण ज्या बाजूने आलो तिकडनं आल्यानंतर आपण त्या पायऱ्या उतरून खाली गेलो आणि मग मुख्य प्रवेशद्वार पाहिलं. मुख्य प्रवेशद्वार पाहिल्यानंतर त्याच्या बाहेरनं सुद्धा एक रस्ता जात होता. तर कदाचित मला आत्ता एक रस्ता दिसला, कदाचित तोच असेल. हे पहा, आता ही जी काही लोकं आहेत ती येत आहेत आणि हा जो रस्ता आहे आपण तिकडनं गेलो सरळ, ठीक आहे. तर ही जी माणसं येत आहेत, हे पहा, हा जो रस्ता आहे हा रस्ता असा बरोबर तिथं गेला आहे आणि पुढे जाऊन तो निश्चितच त्या प्रवेशद्वारापाशी जाऊन मिळतो. तर याचा अर्थ हा आहे की दोन्ही रस्त्यांनी येण्यासाठी मार्ग एकच आहे. फक्त एक थोडा फिरून जातो आणि एक जागेवरतून मागच्या साईडला जिथं 4 व्हीलर दिसते त्या ठिकाणी जी लावलेली आहे, तर त्या ठिकाणावरून तू सुद्धा ती पायवाट आलेली आहे. चला, किल्ल्यावरती आता काही लोक आलेली आहेत. हा टाक्याचा घेर आहे आणि याच्या आतमध्ये हे टाका आहे. पाणी आहे पण अर्थात पिण्यासारखं नाही आहे. दातेगडावरील विहीर व खडकात खोदलेल्या इतर वास्तूंवरून हा किल्ला शिवपूर्वकालीन असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. चिपळूण कराड या प्राचीन मार्गावर देखरेख करण्यासाठी या किल्ल्याची उभारणी झाली असावी. या ठिकाणी आपल्याला काही पायऱ्या दिसत आहेत, या ठिकाणी पण पायऱ्या दिसतात, पण वरती जाऊन या पायऱ्या उतरण्यापेक्षा असंच चाललोय आपण, तर या पायऱ्या चढू आपण. हे पहा, या ठिकाणी
हे आतमध्ये आयुष्यपत इथं थंड हवा येते बरं का. हे बघा इथून हवा येते. हे बघा ही फुलं दिसतात हलताना. हे जे आहे या ठिकाणावरतून हवा येते आणि निश्चित या ठिकाणी काहीतरी दरवाजा वगैरे गुप्त दरवाजा वगैरे होता की काय, कारण आतपर्यंत मला रस्ता दिसतोय जाताना. ज्या वेळेला मी आत्ता ते ठिकाण आपल्याला दाखवलं, ते होल मोठं सापट टाईप आहे, निश्चित काहीतरी आहे याची मला खात्री होती. आणि थोडं पुढं जात असताना मला आणखीन काही दिसलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. ते पहा या ठिकाणी आपण ते होल जे आहे ते पाहिलं आपण, की जे आतमध्ये चाललंय. क्लिअर रस्ता दिसतोय, हवा तरी त्याच्यातून इतकी थंड येते. आणि त्याच्याच डाव्या बाजूला हे जे आहे हे आपण पाहतोय. हे बघा हे पण खूप खोल गेलंय. ते जर दिसल तर पहा. अरे बापरे, हे बघा किती खोल गेले. हां, आणि हेच याच्यावरती दगड पडलेत, हे पण खोल गेलेलं आहे. आणि या ठिकाणी एक लोखंडी शिडी आहे. ती शिडी अगदी खालपर्यंत लावली बघा. हे बघा ती शिडी खालीपर्यंत गेलेली आहे आणि बऱ्यापैकी खोल आहे, बऱ्यापैकी. तर 100% हे बघा इकडं पण गेले आणि इकडं पण गेलेलं आहे. हे पहा, हे पहा, हे पहा आतमध्ये खूपच खोल आहे यार. म्हणजे ही जी तटबंदी वजा जागा दिसते आपल्याला, तर याच्यात ना ही रहस्यमय एक गुफाच असणार आहे की खाली काहीतरी रस्ता वगैरे आहे. मोठी खच गेलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये काहीतरी निश्चित होतं पूर्वी, गुहा वगैरे असंच काहीतरी मला वाटतं की, किंवा चोर रस्ता वगैरे. पण ते प्रचंड भारी असणार आहे. त्याच्यावरती दगड वगैरे पडलेले आहेत आणि कदाचित लोखंडाची जे शिडी वगैरे लावलेली आहे त्याच्यानुसार भविष्यात कदाचित तिथं काही काम होईल आणि ते आपल्याला गडप्रेमींना पाहायला मिळेल. या ठिकाणावरतून हा बुर्जा टाईप स्ट्रक्चर वाटतं, हे असं गोल. या अवघड ठिकाणी मी आता उभं राहिलेलो आहे. पूर्ण काळजी घेऊन आहे, कारण एक पाऊल टाकलं तर खाली हे आहे. पण ठीक आहे, मी काळजी घेऊन आलो. पण माझ्या पाठीमागे मला जो हा अँगल जो आहे हा दाखवायचा होता, की हे जे पाठीमागे स्ट्रक्चर दिसते कातळाचं, हे एक गोल असा अर्ध गोलाकार आलेलं आहे, बुर्जा टाईप. काय आहे मला सद्यस्थितीला माहीत नाही आहे, पण त्याचा आकार जो आहे हा बुर्जासारखा फिरला आहे किंवा तो नॅचरली फिरला असावा असंच दिसते. त्याच्यावरती बुरुजसुद्धा असू शकतो पूर्वी. मला हा पॉईंट दाखवायचा होता. हे पहा आत्ता मी कुठे उभा आहे या ठिकाणी, आणि हे पहा हा माझा शूज आणि हे इथून खाली खोल आहे. अतिशय काळजीपूर्वक मी वरती आलो. तर एक तटबंदीवरतूनच आपण चाललोय असं म्हणता येईल. या ठिकाणी सुद्धा काहीतरी गोल स्ट्रक्चर आहे एक, आणि त्याच्यावरती भगवा लावलेला आहे. आणि या बाजूला त्याच्याच एक्झॅक्ट समोर आपल्याला दिसतंय क्लिअर की इथे भगवा आहे. तिथे काही अवशेष आहेत की नाही ते जाऊन पाहूया आपण. आय गेस नसतील, पण आलोय आपण. किल्ल्याचा हा कदाचित सर्वोच्च माथा आहे. येस, हा आहे किल्ल्याचा सर्वोच्च माथा. या ठिकाणी झेंडा बांधून ठेवलेला आहे. या ठिकाणी एक मोठं टाकं, म्हणजे की ज्या आकाराने थोडं छोटं वाटते पण खोलीला बऱ्यापैकी आहे. हे पाहू शकता आपण, त्यात एक दगड पडलेला आहे. तटप्रदक्षिणा करत असताना आपल्याला काही पाण्याची टाकी व जुन्या बांधकामांचे अवशेष पाहायला मिळतात. अफजल खानाच्या वधानंतर शिवरायांनी हा किल्ला जिंकला. या गडाचे देखणेपण पाहून गडाचे नामकरण सुंदरगड असे केले. याशिवाय दातेगडाची दंतगिरी, घेरा दातेगड, पाटण महालाचा निगराणीचा किल्ला अशी इतर नावे देखील आहेत. शिवकाळात व संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला मोगलांना जिंकता आला नाही, परंतु संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलांनी हा किल्ला जिंकला. पण अवघ्या काही महिन्यातच 1689च्या शेवटी हा गड मराठ्यांनी परत जिंकून घेतला. आत्ता एक 10 मिनिटापूर्वी अचानक माकडांनी असा जोरदार हल्ला केलेला आहे. त्यात बऱ्याच गोष्टी घडल्या. माझं
ड्रोनची बॅग ऑलमोस्ट पळवली होती त्यांनी, पण मी जंप मारली, फिल्मी जंप. हे बघा वरती नाही, वरतून आवाज येतोय, वरती पण माकडं थांबलेली आहेत. तर ती इतकी डेंजर अटॅक झालेला आहे कारण पिशवी दिसली माझ्याकडे. तर या ठिकाणी किल्ल्यावरती 2 मित्र भेटले मला या ठिकाणी. म्हणजे ते झाल्यानंतर आमची ओळख झाली म्हणून मित्र म्हणालो. साताऱ्याचे आहेत ते. तुमचं नाव सांगा. निशांत. आडनाव बनसोडे. माझं नाव विक्रांत बनसोडे. अच्छा. तर हे 2 जी मुलं आहेत यांच्यामुळं आत्ता लिटरली म्हणजे मला सपोर्ट पण, कारण काय माहिती का, खूप सारी माकडे आहेत आणि त्यांनी एवढा मोठा अटॅक केला ना, काही ना काहीतरी माझं 100% पळून नेलं असतं. तो एक ड्रामॅटिक झाला. आणि दुसरी गोष्ट आहे, हे बघा इथंच बसले बघा, हे बघा बॅगेवरती लक्ष आहे त्याचं. आणि ड्रोनचं सुद्धा एक हे झालं, ते आले आणि त्याच्या नादात ड्रोन हवेतच होता. तर त्यावेळेला ड्रोनच्या काही सेटिंग्ज माझ्याकडनं घाई गडबडीत चेंज झाल्या आणि त्याचं जे रिस्ट्रिक्शन आहे तो लांबच जाऊ शकत नव्हता, ना वरती ना लांब. हे बघा ही माकडं अटॅकच करायला बघतात. तर त्यामुळे तोही प्रॉब्लेम झाला. मला ड्रोन शॉट घेता नाही आले मनासारखे म्हणा, किंवा नाही घेतच नाही आले. ठीक आहे. तर मला खूप खूप थँक्यू म्हणायचं या दोघांना. हे दोघं असल्यामुळे आता काय आलं, गाडी मी एका साईडला लावली आहे दुसऱ्या बाजूला, आणि आता मी दुसऱ्या बाजूने उतरणार आहे, का तर हे लोक तिकडे जाणार आहेत, मग तिथपर्यंत जाईल त्यांच्यासोबत. फायनली आपण गाडीजवळ येऊन पोचलेलो आहोत. हे पहा, आत्ता उतरते वेळी दुसऱ्या बाजूने गड उतार होऊन थोडीशी पायपीट करत गाडीजवळ मी पोचलेलो आहे. आणि माकडांमुळं त्रास झाला आज थोडा. किल्ल्यावरती एकंदरीतच ती विहीर जी आहे वैशिष्ट्यपूर्ण होती. आणि गडाच्या दुसऱ्या टोकाला एका ठिकाणी जे चोर दरवाजासारखे किंवा ते काहीतरी आहे दगडांखाली वगैरे ते जे अवशेष आहेत, तर ते मला खूप रहस्यमय वाटलं, कारण तो खड्डा वगैरे जो होता तो बऱ्यापैकी खोल होता. एकंदरीतच किल्ला खूप सुंदर आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण गड आपला फिरून झालेला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असणार याची मला खात्री आहे. तर नक्की लाईक करा मित्रांनो, शक्य झाल्यास व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गड किल्ल्यांची भ्रमंती ही आपली सदैव सुरू असते. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.